पुरदनी आने आचका पुरे आचका
उभारिला हात जगी जाणविली मात देव बैसले सिंहासनी आल्या याचका होय धनी एकाच्या कैवारे उगवी बहुतांची पुढे देव बैसले सिंहासनी आल्या याचका होय धनी दोही ठाई तुका नाही पडो देत चुका देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरे धनी विठाला महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकुन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो
भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लाभो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दयांची केली आसन हो यशकळ विद्यांचे अधिकरण हे जीवन श्रीचरण श्री गुरुचे हे नमस्कार शरण शरण प्रमाणाच्या वेळेस जोड घ्यायचा ते थाप जोराने आवाज करायचा प्रमाणाच्या वेळेस वाटलं जोड घ्यायची चालेल ना उभारिला हात जगी जाणविली मात देव बैसले सिंहासनी आल्या याचका होय धनी राजापूर या गावामध्ये हनुमंतरायच्या या पावन दरबारामध्ये हनुमंतरायच्या मंदिर जीर्णोद्धाराच्या व हनुमंतरायच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने या ठिकाणी हा एक दिवसीय उत्सव प्राणप्रतिष्ठेच्या निमित्ताने असलेले हे कीर्तन आजची कीर्तन रूपी सेवा म्हणजे श्री 108 महंत जीवनदासजी महाराज व श्री हरिभक्तीपरायण कुंडलिक महाराज कुविनीकर यांच्या हस्ते हनुमंतरायाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. या ठिकाणी हनुमंतरायाची ही सेवा करण्याची संधी आहे. अनेक गुणीजन या ठिकाणी उपस्थित आहेत. गायनाचार्य स्वर गंधर्व आमचे स्नेही हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज सुरेगावकर व भजन सम्राट श्री हरिभक्तीपरायण किशनजी महाराज सुखाडीकर आणखी बरीचशी महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज आहेत ते महाराज आहेत ही सगळी महाराज मंडळीच आहेत. सगळी महाराज माझ्या समोर बसलेली सुद्धा बरीचशी महाराज मंडळी या ठिकाणी आहे. अत्यंत उत्तम पक्वाद आहे. वा सुंदर आहे. म्हणजे कीर्तनासाठी मृदंग वाजवणारे मृदंग आहेत आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. जास्त थोडंसं काय करा चॅटीचे माझे करत बारीक लागतं विठाला विठा यांच्या अत्यंत आग्रहामुळे सुरेशराव आप्पा हेच आमच्या संपर्कात होते म्हणून आपल्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आजची ही कीर्तनमूर्ती सेवा आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धार आपण केला. मी असं म्हणेन की नवीन मंदिरं केल्यापेक्षाही जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार करणे ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. हॅलो जगद्गुरु तुकोबा रायने
गरिबीच्या काळामध्ये, त्यांच्या गरिबीच्या काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी 2 मंदिराचा जीर्णोद्धार केला. देहूचं मंदिर सुद्धा पंढरीनाथाचं महाराजांनीच बांधलं आणि ज्ञानोबा यांच्या मंदिराचा गाभारा सुद्धा जगद्गुरु तुकोबा यांनीच बांधला. आणि म्हणून महाराजांनी एका अभंगामध्ये आपलं चरित्र लिहिले का, तो 19-20 कडव्याचा तो अभंग आहे, तो अभंग आहे. त्यामध्ये त्यांनी असं लिहिलं की मी काय करत होतो, मी पूर्वी काय करत होतो, पुढे गाती त्याचे धरावे ध्रुवपद, मी टाळघे उभारायचो आणि नंतर खऱ्या अर्थाने मी इकडे आलो आणि मला माझं मंदिर जीर्ण दिसलं, माझ्या परंपरेचं पांडुरंगाचं मंदिर जीर्ण दिसलं. त्या मंदिराचा सुद्धा जीर्णोद्धार मी केला. मग देवाचे देऊळ होते जे भंगले आणि चित्ताशी आले करावे ते. मग तुकोबारायांनी आपलं चरित्र जे अभंगामध्ये लिहिलं ना, त्या अभंगामध्ये सुद्धा हे नमूद केलंय की पांडुरंगाच्या मंदिराचा जीर्णोद्धार मी केला. याचा अर्थ असा आहे की नवीन मंदिर बांधून त्याच्या व्यवस्थेचा विचार केल्यापेक्षा जीर्ण मंदिराचा उद्धार करणंच अत्यंत महत्त्वाचं आहे. आम्ही आमच्या भागामध्ये जवळजवळ आमच्या 3 जिल्ह्यामध्ये अमरावती, बुलढाणा आणि अकोला आम्ही गेल्या 8-10 वर्षापासून 10-12 वर्षापासून मंदिर जीर्णोद्धाराचाच विचार करतो. जिथं मंदिर जीर्ण असेल तिथं जायचं आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा, आपली सुद्धा दक्षिणा द्यायची आणि तो मंदिराचा जीर्णोद्धार करून घ्यायचा. आता जवळजवळ या 11-12 वर्षामध्ये 450 मंदिराचा जीर्णोद्धार झाला. त्यामध्ये हनुमंतरायचेच मंदिर जास्त आहेत. हनुमंतराय ही आपली मुख्य देवता आहे, ग्रामदेवता आहे, आपलं संरक्षण करणार आहे. ज्यावेळेला आपण या ठिकाणी नव्हतो त्यावेळेला सुद्धा हनुमंतराय होते, ज्या ठिकाणी आपण या ठिकाणी गावात राहणार नाही त्यावेळेला सुद्धा ते आहेत. मी तर असं म्हणेन की हनुमंतराय हे या गावचे मालक आहेत, आपण पाहुणे आहोत. आपण पाहुणे आहोत. पाहुणे येत असतात, जात असतात. जे येत असतात आणि जात असतात त्यांना पाहुणे म्हणतात. पाहुण्याने काम संपल्यानंतर जायचं असते, पाहुण्याने जास्त दिवस राहायचं नसते बरं का. असं म्हणतात, जावाई जर सासरवाडीला गेला ना तर त्याने 3 दिवसापेक्षा जास्त राहायचं नाही बरं का. नाही तर त्याची व्यवस्था होत नाही. तुम्ही जात असता का सासरवाडीला? गेले तर 2-3 दिवस, आता जाऊच नका, आता काही व्यवस्था होणार नाही. पण पूर्वीच आहे, सासरवाडीला गेल्यानंतर किती दिवस राहायचं? 3 दिवस. 8 दिवसातून 3 दिवस नाही, 8 दिवसातून 3 दिवस जास्त, वर्षातून 3 दिवस म्हणतो मी. म्हणून गरज संपल्यानंतर पाहुण्याने जसं निघून गेलं पाहिजे त्याला पाहुणा म्हणतात. पाहुणा आले, पाहुण्यासारखे गेले. मला असं वाटतंय की हनुमंतराय आपल्या गावातले मालक आहेत आणि खऱ्या अर्थाने आपण या गावातले पाहुणे आहोत. मग पाहुण्याने पाहुण्यासारखं राहिलं पाहिजे का मालकासारखं? पण पाहुणे इतके बिलिंदर आहेत महाराज, पाहुणे मालकासारखे राहतात, मालक बिचारा पाहुण्यासारखा राहतो. म्हणून हा आपला मालक आहे. विठाला हनुमंतरायच्या मंदिराचा जीर्णोद्धार आपण करत आहात. त्यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपण केलेली आहे. मंदिरामध्ये काही बदल केले ते सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. फार मोठा खर्च करून हनुमंतरायच्या मंदिराची उभारणी आपण केली, यासाठी मी सगळ्या गावाला मनापासून धन्यवाद देतो. त्या निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे. आपण सगळेजण उपस्थित आहात. आपल्या संकल्पित वेळामध्ये आपल्याला या ठिकाणी थांबायचं आहे. म्हणजे आता संकल्पित वेळ किती आहे मला माहित नाही. स्वयंपाक झाल्यानंतरच मला वाटतं झालाय स्वयंपाक. तर आता आपल्याला वेळ असेल त्या पद्धतीने आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रासंगिक अभंग आहे, या प्रसंगाला हा अभंग घेतला पाहिजे. प्रसंगाने काही अभंग घेतल्या जातात आणि त्या अभंगावर चिंतन केल्या जातं. कोजागिरीचा जर दिवस असला तर त्या ठिकाणी जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती हा अभंग घेण्याची आपली संतांची परंपरा आहे. याही दिवशी हा अभंग घेण्याची प्रघात असल्यामुळे हा प्रासंगिक अभंग आहे. प्रसंगाने बोललं पाहिजे, प्रसंगाने वागलं पाहिजे, प्रसंगाने त्या ठिकाणी संकेत केले पाहिजे. संकेतही प्रसंगानुसार असले पाहिजे, नाही का. क्रियाही प्रसंगानुसार असली पाहिजे. तसे काही अभंग आहेत
ते प्रसंगाने घेतले पाहिजे. विठाला विठाला विठ्ठल समयोदाना समयोदाना भलते काळे भलते भलते काळे समयोदाना समयोदाना भलते मला असं वाटतंय घरामध्ये जर एखादं प्रेत पडलं असेल तर तिथं बँड बाजा वाजवला पाहिजे. बरोबर आहे ना? बँड वाजवला पाहिजे. सांगायचं तुम्हाला विचारतो. घरामध्ये जर एखादा माणूस मेला तर तिथं काय वाजवला पाहिजे? डीजे वाजवला पाहिजे? नाही, तिथं रडलं पाहिजे. लग्न असेल तर तिथं रडलं पाहिजे? नाही, तिथं डीजे वाजवला पाहिजे. प्रसंग असेल तसं वाजलं पाहिजे. प्रसंग आहे महाराज, कोळेगावकर महाराज. आता छत्रपती शिवाजी महाराजांचा जर प्रसंग सांगायचा असेल तर कसा सांगितला पाहिजे? शिवाजी महाराज तिथून निघाले, मग ते एका गडावर गेले. त्या गडाचं नाव पन्हाळगड होतं. मग तिथून त्यांनी निघायचं ठरवलं. मग त्यांनी सगळी जबाबदारी बाजीप्रभूवर दिली. बाजीप्रभूने काय केलं? 600 लोक तयार केले तिथं, असं सांगितलं पाहिजे? असं नाही सांगितलं. छत्रपतीचं चरित्र छत्रपतीच्या स्वरात सांगितलं पाहिजे. मग ते तिथून निघाले, मग तिथं गेले, असं नाही सांगितलं पाहिजे. त्या स्वरामध्ये ते सांगितलं पाहिजे. आणि सुदामजीचे चरित्र कसं सांगितलं पाहिजे? सुदामजी निघाले असं सांगितलं पाहिजे? सुदामजीचं चरित्र सुदामजीच्या स्वरामध्ये सांगितलं पाहिजे. अरे द्वार पाळो कन्हैया से कह दो, अरे द्वार पालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. सुनते ही दौड़े चले आए मोहन, सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. हुआ रुक्मिणी को बहुत अचंबा, हुआ रुक्मिणी को बहुत अचंबा. ये मेहमान कैसा गरीब आ गया है, हर द्वार पालो कन्हैया से कह दो, इधर पे सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. सुदामजीच्या चरित्राप्रमाणे सांगावं. छत्रपतीचं चरित्र छत्रपतीच्या चरित्राप्रमाणे सांगावं, त्या स्वरामध्ये सांगावं. तसं आजचं कीर्तन सुद्धा प्रासंगिक असल्यामुळे, या ठिकाणी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपण केलेली असल्यामुळे हा जगद्गुरु तुकोबा यांचा अभंग चिंतन सेवेसाठी निवडलेला आहे. ऐका आपण. खरं म्हणजे या अभंगावर चिंतन करत असताना मला असं सांगू द्या की बऱ्याचदा माणसाला मोठं होण्याची इच्छा असते, साहजिक आहे. बऱ्याचदा माणसाला मोठं होण्याची इच्छा आहे. काही माणसाला आपण मानाने मोठं असलं पाहिजे असं वाटतंय, काही माणसाला आपल्याला धनाने मोठं असलेलं असं वाटतंय, काही माणसाला आपण पदाने मोठं असावं असं वाटतंय. याहीपेक्षा आपलं पद मोठं असावं असं कोणाला वाटत नाही. याहीपेक्षा आपलं धन मोठं असावं असं कोणाला वाटत नाही. याहीपेक्षा आपला मान मोठा असावा असं कोणाला वाटत नाही. बरं, असा कोण आहे की ज्याला मानाची अपेक्षा नाही? असा कोण आहे की ज्याला धनाची अपेक्षा नाही? असा कोण आहे की ज्याला पदाची अपेक्षा नाही? आहे का कोणी? हे ज्याला आवडत नाही असं कोणी आहे का? मी तर नाही गडाय. मला सुद्धा असं वाटतं की याच्यापेक्षा मोठा हार असता तो बरं झालं असतं जरा, नाही का? अपेक्षा मानाची, अपेक्षा धनाची, अपेक्षा पदाची पूर्ण होत नाही तो भाग वेगळा आहे.
मानाची अपेक्षा अरे बाहेरच काय, घरामध्ये सुद्धा असं वाटतं की आपला मान असला पाहिजे, पण नाही अपेक्षा पूर्ण होत. घरात तुमचा मान जास्त आहे का चोपदार खर्च आहे? कुणाचा मान जास्त आहे? आमच्या काकूचा मान जास्त आहे का तुमचा जास्त आहे? काकूचा जास्त आहे काय? काकूचा जास्त आहे. अपेक्षा मानाची आहे पण पूर्ण होत नाही. अपेक्षा धनाची आहे पण पूर्ण होत नाही. अपेक्षा पदाची आहे पूर्ण होत नाही. हे मी सांगतो की हे खऱ्या अर्थाने सगळ्या गोष्टी प्रारब्धाने भेटत असतात. विठला 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 भरपूर कष्ट करूनही बऱ्याचदा धन मिळत नाही. भरपूर कष्ट करूनही बऱ्याचदा आपले खिशे खाली असतात. ज्याला अजिबात कष्ट नाही त्याच्या खिशात पैसे मावत नाही. ज्याला काहीच कष्ट करण्याची गरज नाही, ज्या पैशासाठी त्याच्या पाठीमागे पैसा चालतो. आंगणी घातली हरळ होती अमृताचे तांदूळ, मुकेशी राखे वेळ श्री जगन्नाथू. काही काही माणसं प्रारब्धाने इतके बलवान असतात महाराज की त्यांनी हातामध्ये माती घेतली तरी त्याचं सोनं होतं. काही काही माणसं प्रारब्धाने इतके करंटे असतात त्यांनी हातामध्ये सोनं घेतलं की त्याची माती होते. काही काही माणसं इतके प्रारब्धावान असतात त्यांनी 3,000 सोयाबीन घेतलं की 6,000 जातं. काही काही माणसं इतके करंटे असतात की त्यांनी 6,000 घेतली की 3,000 विकावं लागतं. प्रारब्ध आहे की नाही? इथं प्रारब्ध कोणाची इच्छा आहे की नफा मिळू नये म्हणून, कोणाची इच्छा आहे की याच्यावर आपल्याला जास्त भाव भेटत नाही म्हणून इच्छा आहे पण भेटत नाही. इथं प्रारब्ध मानावं लागतं. प्रारब्धेची वाडे धन, प्रारब्धेची वाडे मान. मान आणि धन मोबाईलवर नका बोलू. विठाला 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 माझ्यासमोर फार मोठ्या संख्येने माझ्या भगिनी बसलेल्या आहेत. म्हणजे त्यांना भगिनीच म्हणावं लागतात, त्याला बहिणीच म्हणावं लागतं. फक्त बहीण म्हणून जमत नाही, लाडक्या बहिणी म्हणावं लागतं. लाडक्या बहिणी आहेत बिचाऱ्या, पण त्यांचा भाऊ श्रीमंत आहे. बरोबर महिन्याला 1,500 रुपये पाठवतो. एकी लाडक्या बहिणीला आम्ही विचारलं, ताई काय करता बरं तुम्ही 1,500 रुपयाचं? म्हटले काय करता म्हणजे थांबले, काय करता म्हणजे मी 500 रुपयाने एक माणूस ठेवला म्हणे भांडे घासायला. बापरे 500 रुपयाने महिना 500, मग महिन्याला 500 रुपये देतो म्हणे मी. भांडे एकदम स्वच्छ घासतो म्हणे. माझ्या थोडस खरकट राहिलं ना किती शिव्या दिला तरी सहन करतो खाली मान घालून. असा माणूस सापडला म्हणे. 500 रुपये महिना. म्हटलं हा 500 रुपये महिना. समजला असेल तुम्हाला माणूस, माणूस समजला ना? म्हटलं आणला कुठून? आणला कसा म्हणे? घरचा होता तोच ठेवून दिला. अशा अनेक भगिनी आहेत की ज्या माहेरामध्ये गरीब होत्या आता श्रीमंत आहेत, आहे ना? अशा अनेक भगिनी आहेत की ज्या माहेरामध्ये गरीब होत्या आता श्रीमंत आहेत. अशा अनेक भगिनी आहेत की ज्या माहेरामध्ये श्रीमंत होत्या आता गरीब आहेत. प्रारब्ध भावाचं असेल तर भाऊ श्रीमंत होतो, प्रारब्ध बहिणीचं असेल तर बहीण गरीब होते. प्रारब्ध जर चांगलं असेल तर बहीण श्रीमंत होते, प्रारब्ध जर वाईट असेल तर भाऊ गरीब होतो. पण मला हे सांगू द्या,
प्रारब्धाने माझी बहीण किती श्रीमंत होऊ द्या, किती श्रीमंत होऊ द्या, प्रारब्धाने माझी बहीण किती श्रीमंत होऊ द्या, ते आपल्या गरीब भावाला कधी विसरणार नाही, लक्षात ठेवा. कधी विसरणार. आणि मुलगी तर बापाला कधीच विसरणार नाही. महाराज मुलं विसरतील नक्की. मुलं परत बोलण्याचं धाडस करतील, पोरं तुम्हाला बोलतील, बोलतात सुद्धा. असा कोणचा बाप आहे की ज्याला पोरं परत बोलत नाही, उलटून बोलत नाही, बोलताय. काही ते याच्याही पुढे जात आहे, याच्याही पुढे जात आहे. पोरं परत बोलतील, पण माझ्या पोरी परत कधीच बोलणार नाहीत बापाला, लक्षात ठेवा. त्याच्यावर एखाद्या वेळेला मार खाण्याची पाळी आली ना, तर मार देणारा म्हटला तुझा बाप, तर ती बोट दाखवून म्हणेल खबरदार. बरोबर आहे का माझं? खबरदार माझ्या बापाचं नाव घेतलं तर. मारून मारून तुम्ही माझा जीव घेतला तरी चालेल, पण मी बापाचं नाव नाही घेऊ देणार तुम्हाला. बरोबर आहे ना? आपल्या बापाच्या पाठीमागे सुद्धा आपल्या बापाची किंमत जी शाबूत ठेवते ना महाराज, तीही जात आहे, लक्षात ठेवा. आजारी पडू द्या बाप. अनुभवाने सांगतो, आमचे वडील गेले त्यावेळेला. परवा श्राद्ध झालं आमच्या वडिलाचं. 84 वर्षाचे होईपर्यंत पंढरपूरची पायवारी केली. 88-89 असताना गेले पायवारी, 500 किलोमीटर पायवारी केली. आणि सेवा करायला कोण होतं? आम्ही तर असे बोंबलत फिरत होतो इकडे. आमचे भाऊ लग्न फिरत होते आणि आमच्या वडिलाची सेवा करायला आमच्या बहिणी होत्या. गेल्या नाहीत बापाला सोडून. त्यांना प्रपंच नाही का? त्यांना मुलंबळा नाहीत का? तर तुम्हालाच आहेत का? इस्टेट तर बापाने तुम्हाला जास्त दिलेलं आहे हो. पण शेवटी बापाच्या तोंडावरच्या माशा जे हाणत असेल ना प्रेमाने, ती नक्की मुलगीच असते. पोरा इकडे खाली. विठाला 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 विठाला. बापाच्या तोंडावरच्या माशा आणणारी पोरगीच असते का नाही? खरं सांगा बापो. असते ना? पोरगीच असते, पोरगीच असते. पोरगी किती जीव लावते? पोरापेक्षा जास्त लावते का नाही? लग्न झाल्यावर तुमच्या गळ्यामध्ये पडली त्यावेळेला दुसऱ्याला सोडावं लागली, तिची मिठी इतकी रडत होती. तुम्ही सुद्धा ढोरासारखे रडले आपल्या पुरीसाठी. रडले का नाही? कधीच नाही रडले तुम्ही. गरिबीला नाही घाबरले तुम्ही, नाही रडले तुम्ही. दुष्काळात नाही रडले तुम्ही. किती संकट सहन केले तुम्ही. आपल्या लाडक्या पोरीला वाटी लावताना बाप ढोरासारखा रडतो महाराज. त्याचं कारण पोरी बापावर खूप प्रेम करतात. लाडक्या बहिणी नाही का? खरंच आहे. श्रीमंत भाऊ, श्रीमंत बहीण भावाला नाही विसरत. पण भाऊ जर लेकाचा कधी श्रीमंत झाला तर तो बऱ्याचदा गरीब बहिणीला विसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मला प्रारब्धासाठी बोलायचं आहे. बहीण कधी श्रीमंत होऊ शकते, कधी भाऊ श्रीमंत होऊ शकतो. अरे कन्या असू द्या, दुर्बळाची असेल, दुर्बळाची असेल, पण समर्थाने केली तर ओदसाने माने हो समूल जाची. ओदसाने माने जाचे, ओदसाने माने दुर्बलाची कन्या समर्थाने केली. ओदसाने माने जाची, ओदसाने पंक्तीकडे लक्ष नाही तुमचं. पंगत होणारच आहे. इकडे नाही ना कुणी आलं तर तुम्ही इकडे तिकडे पाहणार नाही ना? नाही ना? आता तुम्ही नाही, तुम्ही तिकडे तिकडे पाहिलं की माझं इकडे तिकडे लक्ष द्या. असं करू नका. लांबून आहोत आम्ही नाही का? हे सगळी पाठ दुखते बघा प्रवासात. इथं आल्यानंतर आम्हाला सगळं विसरून जावं लागते. डोकं दुखते ती विसरावं लागते, पाठ दुखते ती विसरावं लागते, ताप आलेली आहे ती विसरावं लागते, आणि तुमच्याशी एकाग्र होऊन बोलावं लागते. तुम्ही जर
ऐकलंय ना? ऐका. विठाला 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 मला वाजवणं समजत नाही, पण काय वाजवलं हे समजते. मस्त वाजवतात तुम्ही. अनेक महाराज लोक वाजवले ते म्हणजे पकवाज. कन्या दुर्बळाची असू द्या, समर्थाने जर केली तर ते राणी झाल्याशिवाय राहत नाही. अहिल्याबाई अहिल्यानगरच्या चोंडी या गावातल्या ती मांडी खाली कर बा. ती मांडी असं पद्धत आहे बरं का. ते बैठकीत बसायची पद्धत आहे. विठाला विठाला अहिल्यानगरच्या अहिल्या चोंडी गावातल्या अत्यंत लहानशा गावातल्या मेंढरं उडत होत्या. त्या ठिकाणी होडकरांनी पाहिल्या, आपली सून म्हणून घेतल्या. इतक्या श्रीमंत झाल्या महाराज, इतक्या श्रीमंत झाल्या, इतक्या श्रीमंत झाल्या की तुम्ही देशामध्ये कुठंही जा, माझ्या अहिल्यादेवीचं मंदिर तुम्हाला दिसेल. देशामध्ये कुठेही जा, त्यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केलेला दिसेल. कोण्याही ज्योतिर्लिंगामध्ये जा, अरे ज्ञानोबारायांचा सभामंडप सुद्धा अहिल्यादेवीने बांधलाय. तुकोबारायांचा विनय मंडप सुद्धा अहिल्यादेवीने बांधलाय. तुमच्या परळीचं मंदिर सुद्धा अहिल्याबाईने बांधलंय. काय मोठमोठे घाट आणि मोठमोठे हे सगळे मंदिरं बांधले त्या बाईने. मला असं वाटतं की या 500 वर्षातलं सर्वात मोठं जास्त काम जर पूर्ण केलं असेल तर ते माझ्या अहिल्याबाईने केलं. प्रारब्ध असते महाराज. पण एक गोष्ट सांगू का, तुम्ही ऐकत असाल तर, प्रारब्ध ज्याला प्राप्त झालं ना महाराज, त्याने त्याचा योग्य विनियोग केला पाहिजे. बऱ्याचदा मानाचं प्रारब्ध प्राप्त होते पण विनियोग चांगला होत नाही. बऱ्याचदा धनाचं प्रारब्ध प्राप्त होते, विनियोग चांगला होत नाही. पदाचं प्रारब्ध प्राप्त होते, विनियोग चांगला होत नाही. पद भेटलंय ना तुम्हाला, लोकांनी पद दिलंय ना तुम्हाला, मग लोकांनी पद दिलं असेल तर तुम्ही देशाची सेवा केलीच पाहिजे. प्रारब्धाने धन दिलंय ना तुम्हाला, प्रारब्धाने धन दिलंय ना तुम्हाला, तुम्हाला जर प्रारब्धाने धन तुमच्या गरजेपेक्षा जास्त दिलं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये गाईचा, गरिबाचा आणि देशाचा हिस्सा ठेवलाच पाहिजे. प्रारब्धाने मान दिलाय ना तुम्हाला, अरे तुमचा काय मान आहे? कोण आहात तुम्ही? कोण संजय महाराज पाचपोर? कुठला 7वी नापास? 7वी नापास असलेल्या माणसाला इतका मोठा मान भेटू शकतो? 7वी नापास आहोत आपण. एका मित्राला सांगितलं, माझं मार्कलेट घेऊन येतो तू, आणि आई जर घरी असली आणि माझे जर काही विषय गेले तर एकदम नापास झालो असं म्हणू नको. एक विषय गेला तर ज्ञानोबा म्हणायचं, दुसरा गेला तर तुकोबा म्हणायचं. मी समजून जाईल 2 विषयात नापास झालो आपण. 3 गेले तर 3 संतांचं नाव घ्यायचं. ते घरी आलं, ते ज्ञानोबा तुकाराम नाही म्हटलं, ते म्हटलं पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. सगळ्या विषयात नापास महाराज आपण. 7वी नापास. पण आज तुमच्या समोर उभा आहे ना, हे जोग महाराजांची कृपा आहे, लक्षात ठेवा. अरे हा मान जर आम्हाला संप्रदायाने दिला असेल, हा मान जर आम्हाला भेटला असेल, एवढे मोठमोठे हात जर तुम्ही आमच्या गळ्यात घालत असाल, नवरदेवाला बँड भेटत नाही राव, आमच्या पुढे जर तुम्ही बँड लावत असाल, काय घेणार महाराज असं जर विचारत असाल, हा मान जर आम्हाला भेटला तर हा मान संप्रदायाने दिलेला मान आहे. याचा उपयोग सुद्धा संप्रदायासाठी झाला पाहिजे. आणि म्हणून हे प्रारब्धाने भेटणाऱ्या गोष्टी असतात. वाटते माणसाला श्रीमंत व्हावं, वाटते याच्यापेक्षा जास्त असावं, सरपंच असावं, मग पंचायत समिती सदस्य असावं, मग सभापती असावं असं वाटतं, मग जिल्हा परिषदमध्ये जावं असं वाटतं. जिल्हा परिषदमधून आता काही लावून घ्या सगळं का, मी सांगू तुम्हाला कुठं कुठं जावं वाटतं, तुम्हाला सगळं माहित आहे. निस्व वष्टी शतम शती दशशतम लक्षम सहस्राधिको लक्षेशाम क्षितिपालताम क्षितिपती चक्रेशताम वांछति चक्रेशाम सुरपालताम सुरपती ब्रह्मास्पदम वांछति ब्रह्मा शैव पदम शिवो हरिपदम आशामधिको गता. आता पुढचा आहे का, श्रीमंत माणसाला गरीब होण्याची इच्छा होत असेल तर तो श्रीमंत नाही, तो भिकारी आहे. तो भिकारी, बरोबर आहे ना. आणखी श्रीमंत होण्याची इच्छा जर असेल तर भिकारीच आहे ना. श्रीमंत माणसाला गरीब माणसाला, श्रीमंत माणसाला
आणखी श्रीमंत होण्याची इच्छा असेल तर तो गरीब आहे, आणि एखाद्या श्रीमंताला जर गरीब होण्याची इच्छा असेल तर तो श्रीमंत आहे. हे श्रीमंताची व्याख्या आहे. लहान माणसाला मोठं होण्याची इच्छा होत असेल, एखाद्या माणसाला मोठं होण्याची इच्छा होत असेल तर समजून चालाव तो लहान आहे, आणि एखाद्या व्यक्तीला जर लहान होण्याची इच्छा असेल तर समजून चालाव तो मोठा आहे. मोठं होण्याची इच्छा नेहमी लहानालाच होत असते, लहान होण्याची इच्छा नेहमी मोठ्यालाच होत असते. आपल्याला नेहमी मोठं होण्याची इच्छा होते महाराज. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांना लहान होण्याची इच्छा होती. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा ऐरा मनोरमिया तुकडा तुका आकाश अनुरेनुया तोकडा एका बाजूने तुका एका बाजूने महाराज असं म्हणतायत की आम्ही अणुपेक्षाही लहान आहोत, पर्वतापेक्षाही महान आहोत. अमर तू खरा मोहे कैसा मी दातारा, तूच अमर आहे असं नाही देवा, मी सुद्धा अमर आहे. मी आकाशापेक्षा महान आहे, एवढा मोठा आहे मी. कुसणे ते कुसा पांडुरंगा, मी कोण आहे, मी कुठून आलो, अगोदर मी कोण होतो, मी प्रल्हाद होतो, मी अंगद होतो, मी उद्धव होतो, मी नामदेव महाराज होतो, आता मी तुकाराम महाराज आहे. माझ्या प्रपंचाकडे जाऊ नका तुम्ही. माझी बायको अन्न करता मेली याचा विचार करू नका तुम्ही. माझी बायको अन्न करता मेली तरी सुद्धा मी त्याचा विचार केला नाही, कारण मी बायकोसाठी आलोच नव्हतो, मी वारकरी धर्म वाढवण्यासाठी आलो होतो. माझ्या माय बाबाला तुम्ही देहांचं प्रायश्चित्त दिलं ज्ञानोबाराय म्हणताय, तरी सुद्धा मी तुमच्यासाठी बसायला मागितलं. मी माय बाबासाठी आलोच नव्हतो, मी सामान्यांचा उद्धार करण्यासाठी आलो होतो. आणि सामान्यांचा उद्धार करायचा असेल तर सामान्यच होऊन करावं लागेल ना. म्हणून महाराज सामान्य होत आहे आणि देवाला सुद्धा म्हणतात, देवा यांचा उद्धार करण्यासाठी मला आणखी लहान कर. किती लहान कर, मुंगीसारखं. मुंगी साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा दुसऱ्यासाठी लहान झालेला माणूस कधी लहान राहत नसतो, आणि स्वतःसाठी स्वार्थासाठी लहान झालेला माणूस कधी महान होत नसतो. होतात माणसं लहान, साहेबाच्या पुढे मुजरा करतात माणसं, होतात लहान. एखाद्या कागदासाठी तहसीलदाराच्या समोर मुजरा करतात माणसं, होतात लहान. लहान होतात माणसं, होतात ना. काकुलते येतात माणसं स्वार्थासाठी. जी माणसं स्वतःसाठी आणि स्वार्थासाठी लहान होतात ना, ती माणसं कधी महान होत नसतात. पण जी माणसं दुसऱ्यासाठी लहान होतात ते कधी लहान राहत नसतात. दुसऱ्यासाठी लहान राहणारी माणसं लहान राहत नाहीत. मी उदाहरण देईल तुम्हाला. आपल्या समाजामध्ये काही देवता आहे. अरे कीर्तनातून काहीतरी भेटलं पाहिजे ना. का इथे जर मी तुमची करमणूकच केली तर मग करमणुकीसाठी कीर्तनासाठी कुठे जाणार तुम्ही? इथे जर करमणूकच आहे तर मग कीर्तनासाठी जाणार कुठे? आपल्या समाजामध्ये काही देवता आहे. त्यातली पहिली देवता आहे मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. त्यातल्या दोन देवता मुख्य आहेत. एक माता आहे आणि एक गुरु आहेत. गुरुजी आपल्यासाठी लहान होतात महाराज, खूप लहान होत आहेत. पूर्वीचे गुरुजी तर पाठी हातात घेत होते आणि शिकवत होते. हरभकाचे साठी हरभकाचे साठी
कठीण आहे. इथं जर कोणी शिक्षक असेल तर त्याला कल्पना असेल. लहान पोरं शिकवणं फारच कठीण आहे महाराज. लहान पोरं काय करतील ते सांगता येत नाही. एका गुरुजीने आपल्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारला, रामू काय सर, अरे घटना कशाला म्हणतात रे? अगोदर त्या दिवशी मार खाल्लेला रामू, दुसऱ्या दिवशी गुरुजीचा राग आलेला रामू, घटना कशाला म्हणतायत? घटना घटना म्हणजे काय? रामू म्हटला, खरं सांगू का गुरुजी, आपल्या शाळेला आग लागणं ही घटना. बरं, ही झाली घटना. आता दुर्घटना कशाला म्हणतात सांग? रामू म्हटला, गुरुजी त्याच्यातून तुम्ही जिवंत बाहेर येणं ही दुर्घटना. तुमच्या लक्षात आलं ना? ही घटना आणि ही दुर्घटना. लहान मुलांना शिकवणं फार कठीण असते महाराज. शिकवत असतात गुरुजी, शिकवतात. एका मुलाला गुरुजी म्हणत होते ब्राह्मण म्हण. तो म्हणायचा बामण. अरे बामण नाही मूर्खा, ब्राह्मण. तो म्हणायचा बामण. अरे ब्राह्मण असंच बोलत राहतील ना, तुला मोठं व्हायचंय. आणि गुरुजीने ठरवलं याला ब्राह्मण म्हटल्याशिवाय मी सुट्टी देणार नाही. आणि ब्राह्मणच म्हटलं पाहिजे. त्याने शुद्ध वाजवलाच पाहिजे. त्याच्याशिवाय याला सुट्टीच नाही. हा शुद्ध हे सरपडी बसते की मग सगळ्या अशुद्धच ना पुढच्या, असंच ना. आणि शुद्ध वाजवलीच पाहिजे. मला येते बरं का. हा राग आणि शुद्ध म्हटलाच पाहिजे. नाही तर भीमप्लास मध्ये कॉफी घालील हा. भीमप्लास म्हणून कॉफीच्या स्थाना मारील. भीमप्लासच्या स्थाना असल्या पाहिजे. कॉफी कॉफीसाठी असते. मद प म प ग रे म म प असं म प ध नि सा नि ध प ध ध ध नि नि प ध नि सा नि ध प म प ध प ग रे म ध प भूल कशी पडे. कॉफी कॉफी म्हणजे प्यायची नाही. विठाला विठाला मला ब्राह्मण म्हणणं शिकवायचंच आहे गुरुजी म्हणताय. आणि गुरुजीने विचारलं, का रे तुझ्या घरी शेती आहे का? म्हटले मग आहे गुरुजी आमच्या घरी शेती. अच्छा, तुझ्या गोठ्यात बैल आहेत का? म्हटले मग बैल आहेत गुरुजी आमच्याजवळ. बैल? मग किती बैल? 4 बैल आहेत आमच्या घरी. 4 बैल. अच्छा, पहिले तर लय होते गुरुजी, माझ्याकडे 12 बैल होते पहिले. आता धीरे धीरे कमी झाले बैल. आता तर काही दिवसांनी गुरुजी पोळ्याला बैल राहणार नाही. मग पोळा कशाचा भरोसा? मग आईने ठरवलं पोळा भरायचा असेल तर यांनाच बाशिंग बांधून टाकू. अर्थात अच्छा बैल कशात दाना खातात रे? सांगा. म्हटलं गुरुजी तुम्हाला माहित नाही का, अशी गव्हाण असते, गव्हाण. आणि त्याला गव्हाणच म्हणतात नाही का, गव्हाण असते, त्याच्यामध्ये तो चारा टाकायचा असतो, त्याच्यात खातात. आमचे पुरुषोत्तम महाराज आहेत तिकडून बसले, बबन महाराज आहेत. त्यांच्याकडे विद्यार्थी आहेत, त्यांची फी घेत नाहीत आणि काही आहेत. आणि आमच्या बबन महाराजकडे सुद्धा आता किती 20-25 विद्यार्थी आहेत आणि 150 गायी आहेत. त्यांना आम्ही मदत करत असतो बघ महाराज. मी 70 गोशाळेला किमान वर्षाला किमान माझ्या दक्षिणेतून 50,000 रुपये तरी पाठवतो प्रत्येक. तुम्ही यांना विचारा नाही तर मनसारखे यांना विचारा. पाठवतो का नाही बघून महाराज? तर कधी चाऱ्यासाठी, कधी याच्यासाठी, कधी त्याच्यासाठी असे पाठवतो. विठाला विठाला तुम्ही जी आम्हाला दक्षिणा देता ती दक्षिणा आम्ही चांगल्या ठिकाणी खर्च करतो. मी नेहमी सांगत आलो, हा खिसा कापसाने दिलेला खिसा नाही, हा खिसा सोयाबीनचा खिसा नाही, हा खिसा ऊसाचा खिसा नाही, हा खिसा ज्ञानोबा तुकोबारायांचा खिसा. अच्छा बैल म्हटले मग दाना खातात गव्हाणीमध्ये. आता समजा बैल पाहायचे ठरले तर कुठं जावं लागेल रे? तो म्हटले गुरुजी खरं सांगू का, एखाद्या श्रीमंताचं लग्न असलं की तिथं जा तुम्ही. आणि ते लग्न झाल्यानंतर जी पार्टी असते ना ते सगळे बैलच असतात बघा. तसेच गव्हाण मधात तसेच बैल असं. अर्थात बैल म्हणतात. आणखी काय रे तुझ्या घरी? घोडा आहे म्हणे आमच्या घरी घोडा. अच्छा, घोडा कशात दाना खातो रे? तुम्हाला माहित नाही गुरुजी?
घोडामध्ये त्याला असं लावतायत, असं लावतात, त्याला काय म्हणतात? त्याला तोबरा म्हणतात गुरुजी, तोबरा. अच्छा, तोबरा म्हणतात त्याला? हा, तुम्हाला माहित नाही का त्याचे चेने टाकल्या जातात, मग तो घोडा त्याचा चेने खातो उभ्याने, त्याला तो काय म्हणतात? त्याला तोबरा म्हणतात. तोबरा, तोबरा म्हणतात. म्हण बरं, तोबरा म्हण बरं. तोबरा म्हण, तोबरा म्हण. तोबरा, तोबरा, तोबरा म्हण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण, तो ब्राह्मण. करोनी सायास करोनी सायास चितवी, करोनी सायास चितवी. गुरुजी सायास करून आपल्या मुलाला शिकवतात आणि लहान होतात, म्हणून ते लहान राहत नाहीत, ते गुरु होतात, मोठे होतात, मोठे होतात. आई आपल्या मुलासाठी लहान होते, म्हणून ती लहान राहत नाही, ती देवता बनते. लक्षात ठेवा, लहान होते, लहान होते. यशोदा मैया सुद्धा कन्हैयासाठी लहान झाली होती. लहान झाली. माझा कृष्ण देखिला काय, कुणीतरी सांगा गे सांगा. लहान झाली. यशोदा मैया कन्हैयासाठी अत्यंत लहान होते. हाती घेऊन या फुल, अंगदी रांगत होते मुलं, नाही का? होते सारवीत मी चूल, कैशी भूल पडली, कोणीतरी सांगा गे सांगा. आई आपल्या मुलासाठी लहान होते, म्हणून ती महान आहे. सज्जनानो, साधू सुद्धा समाजासाठी लहान होता, म्हणून ते महान आहे. आणि देव सुद्धा आपल्या उद्धारासाठी, साधूच्या संरक्षणासाठी लहान होतो, म्हणून तो महान आहे. ऐका आता, एखादा श्रीमंत माणूस गरीबाच्या घरी आल्यानंतर, असं समजा ना, मुख्यमंत्री एखाद्या अत्यंत गरीबाच्या घरी आल्यानंतर तो जर पंक्तीमध्ये पाणी वाढण्याचं काम करत असेल, तर जसा तो गरीब माणूस हात उंच करून सांगत असतो, मुख्यमंत्री आहे, पाणी वाढताय, मुख्यमंत्री आहे, पाणी वाढतात आमच्या घरी, मित्र आहेत आमचे, एकाच बेंचवर बसत होतो आम्ही, मित्र आहेत आमचे, आमच्या पुरीच्या लग्नाला आलेत. तो जसा अभिमानाने सांगतो ना महाराज, तसा हा विश्वव्यापक परमात्मा ज्यावेळेला लहान होतो, त्यावेळेला माझे महाराज सुद्धा हात वर करतात. उभारी लहान, उभारी लहान, उभारी लहान, उभारी लहान, उभारी लहान, उभारी हात वर करून माझे तुकोबाराय म्हणतात, जेणे हे विश्व निर्मिले तो प्रभू, ज्याच्या एक पदा नभुन पुरे ऐसा महान श्री हरी तो प्रभू. नाही का? विश्वव्यापक कमळापती तो प्रभू, विश्वाचा जनिता तो प्रभू. ऐकते ना तुम्ही? पिता हमश्य जगतो, माता धाता पितामहा गीतेमध्ये सांगणारा
तो प्रभू अरे सिंहासनावर बसतो, सिंहासनावर बसतो, आपल्यासाठी लहान होतो, विटेवर उभा राहतो, कटेवर हात ठेवतो आणि आपला उद्धार करण्यासाठी वाट पाहतो. तो प्रभू हात उंच करून महाराज सांगतायत, देव बैसले सिंहासनी. सिंहासनी बसले. मग कशासाठी बसले? स्वतःसाठी नाही बसले, आराम करत नाही बसले. आल्या याचका होय धनी. धनी म्हणजे इच्छा. आलेल्या याचकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रभू सिंहासनावर बसलेला आहे. मी नक्की सांगेल माझ्या दादांनो, तुमची इच्छा जर चांगली असेल तर देव तुमची इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. नक्की सांगेल, नक्की सांगेल. इच्छा जर पूर्ण चांगली असेल तर तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. मी तर हे म्हणतो, एखाद्या प्रापंचिक इच्छेसाठी जरी तुम्ही नामचिंतन करत असाल तर माझा प्रभू तेही इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. काय मोहे केले एका चिंतिता विठ्ठले. नेहमी सांगेल की आम्ही सकाळी सकाळी प्रवास करत होतो महाराज, आणि प्रवास करत असताना आमच्या समोर एक टेम्पो उभा होता. ॲम्बेसिडर गाडीमध्ये प्रवास चालू होता. सकाळची वेळ होते, तो कसायचा होता. त्याच्यातून असा गाईचा पाय असा बाहेर आला होता. थोडक्यात सांगतो, आम्हाला असं वाटलं की तो कसा येईल आणि आतमध्ये घेईल, कोणी शेतकरी असेल. त्याने तसं केलं नाही. त्याने कोयता आणला, खाटकन पाय कापला बघा. हातात घेतला, स्टेरिंगवर बसला आणि गाडी चालू केली. तेव्हा देवापुढे मागणी केली होती की देवा, माझ्याकडून गोमातेची सेवा झाली पाहिजे. खरंच केली. स्वतःचे अनुभव थोडं तरी सांगितलं पाहिजे ना. गोसेवा झाली पाहिजे. असं जर होत असेल या देशामध्ये तर गाईची सेवा आमच्या जीवनामध्ये घडली पाहिजे. खऱ्या अर्थाने आज आमच्या कथा आणि कीर्तनाच्या संपर्कात जवळजवळ 20 ते 22,000 गोधन आहे की त्याला या ठिकाणून मदत केल्या जाते. विषय असा आहे, इच्छा जर चांगली असेल तर देव पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. याचं वाटोळं म्हटल्यानंतर तो करणारही नाही ना, करणार नाही. आल्या याचका पुरे धनी. याचकाची इच्छा तो पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. आल्या याचका होय धनी किंवा पुरे धनी. याचकाची इच्छा पूर्ण करण्यासाठी देव सिंहासनावर आहे. इच्छा तर साकार आहे, तो तर निराकार आहे. निराकार सांगत असताना असं म्हणतात, नवता गाव शिव पहिला यासी काही, नाम रूपासी तो आधीच ठाव नाही. म्हणती वैकुंठ हे कालची झाले बाई, क्षीरसागर ना कैसी शेष शाही ओ. रूप धरिले सगुण चांगले, रूप धरिले सगुण चांगले. नवता काळा गोरा तुझा ना ठेवला, स्वरूप सुंदर ना अंधडा देखना. कैसी जीव शिव जयाची भावना, पंचभौतिक नामेने पंच प्राणा. हो रूप धरिले सगुण चांगले, रूप धरिले सगुण चांगले. त्याला रूप नाही, त्याने रूप धारण केलंय. त्याला वर्ण नाही, त्याने वर्ण धारण केलाय. त्याला जात नाही, त्याने जात धारण केली. आणि खऱ्या अर्थाने आपल्यासाठी आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी ते सिंहासनावर बसले. आल्या याचका पुरे धनी. अर्थात हनुमंतराय आहेत. 15-20 मिनिटं आहेत ना शिल्पक आपल्याला. झालंय का? मला सांगा बरं. कारण हा अवेळी चालू झालेला विषय आहे, म्हणजे कीर्तन आहे. टाईम आहे ना. थांबवा म्हटलं की मी थांबतो. हनुमंतराय हे रामायणातील असं एक पात्र आहे. हनुमंतरायची आणि रामप्रभूची भेट ऋषमुख पर्वताजवळ होते. ऋषमुख पर्वतावर हनुमंतरायची आणि रामप्रभूची भेट होण्याचं कारण असं आहे की सुग्रीव हा वालीचा भाऊ आहे. वालीने त्याला घराच्या बाहेर काढून दिलेला आहे. त्याचे अनेक कारण आहेत, ते तुम्हाला माहीत आहेत. तुम्ही अध्यात्म रामायण, आपलं भावार्थ रामायण नेहमी वाचताय. वाली सुग्रीवाला घराच्या बाहेर काढून देतो. सुग्रीव सत्ता सोडतो, सुग्रीव संपत्ती सोडतो, सुग्रीव सौभाग्यवतीलाही सोडतो. तर सुग्रीव साधूला सोडत नाही. साधूला नाही सोडत. सुग्रीव सत्ता सोडतो, सुग्रीव संपत्ती सोडतो,
सुग्रीव आपल्या बायकोला नाम सौभाग्यवतीला सोडतो, पण सुग्रीव हनुमंतरायला नाम साधूला सोडत नाही. मग सुग्रीवाला सत्ताही मिळते, आणि फक्त सत्ताच नाही तर सत्ताधीशही मिळतो. श्रीमंतीने सोडलं तरी चालेल, सत्तेने सोडलं तरी चालेल, घरातल्या लोकांनी सोडलं तरी चालेल. मी तुम्हाला सांगतो, साधूला सोडू नका. तुम्हाला गत वैभव पूर्ण प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. सुग्रीव साधूला नाही सोडत. तहरह सचिव सहित सुग्रीवा. आणि ज्या वेळेला राम जानकीला घेऊन जातो आणि रामप्रभू शोध करत करत ऋषमुख पर्वताच्या जवळ जातात, त्यावेळेला भयभीत असलेला सुग्रीव हनुमंतरायला त्यांचा परिचय घेण्यासाठी पाठवतो. हनुमंतराय त्यांचा परिचय घेण्यासाठी येतात. ऐका, पहिला परिचय, पहिली भेट आहे. वाट मात्र प्रभूचीच पाहतात. प्रभूनेच पाठवलं होतं, जा शिवजी, तुम्ही जंगलामध्ये जाऊन माझी वाट पहा. शिवजीच हनुमंतरायचा अवतार घेऊन तिथे येतात आणि वाट पाहताय. पण भेट कशी होईल? पण ऋषमुख पर्वताच्या पायथ्याशी सुग्रीव, भयभीत असलेला सुग्रीव म्हणतो, बघ रे हनुमंता, वालीने तर नाही पाठवले आपल्याकडे मारायसाठी. आपल्याला क्षत्रिय दिसतात, तरुण दिसतात, आपल्याला मारायसाठी तर नाही पाठवले. आणि म्हणून हनुमंतराय रामप्रभूची भेट घेण्यासाठी जातात. रामप्रभू आणि लखनजी समोर उभे आहेत. चित्र लक्षात घ्या. हनुमानजी त्यांच्या समोर उभे आहेत आणि हनुमानजी विचारतात की बाबा, आपण कोण आहात? पहिला परिचय बरं का, पहिला परिचय. आपण कोण आहात? कोण आहात आपण? हो तुम श्यामल गौर शरीरा, क्षत्रिय रूप फिरहु वनवीरा, कठिन भूमि कोमल पदगामी, पवन हेतु विचरहु वनस्वामी. ओ तुम श्यामल गौर शरीरा, क्षत्रिय रूप फिरहु वनवीरा, कठिन भूमि कोमल पदगामी, पवन हेतु विचरहु वनस्वामी. ओ तुम श्यामल गौर एक श्याम आहे, एक गौर आहे. कोण आहात आपण? आपले पाय अत्यंत कोमल आहेत. हे कोमल पाय कठीण भूमीमध्ये फिरतायत. असं काय केलं या पायाने की ज्यांना या भूमीमध्ये फिरावं लागतं? विचारलं. त्यावेळेला रामप्रभूने आपला परिचय सांगितला की हे साधू बाबा, हे बाबा, आम्ही कोण माहिती आहे तुम्हाला? आमचा परिचय देऊ तुम्हाला? म्हटलं हां, परिचय ते विचारला, सांगा ना परिचय. त्यावेळेला रामप्रभू आपला परिचय देत आहेत. कौशलेश दशरथ के जाए, हम पितु बचन जानी बनाए, नाम राम लक्ष्मण दो भाई, संग नारी सुकुमारी सुहाई. अर्थात माझं नाव राम आहे, हा माझा भाऊ आहे, याचं नाव लक्ष्मण आहे. बाबा, आम्ही येताना दोघं नव्हतो, आम्ही येताना तिघं होतो. आमची सौभाग्यवती सोबत होती, रावण घेऊन गेला. हनुमंतरायाने रामप्रभूला ओळखलं. हनुमंतरायाने रामप्रभूला आपला परिचय दिला आणि परिचय दिल्यानंतर रामप्रभू म्हणतात, हनुमंताला आलिंगन देत आहेत आणि म्हणतात, हनुमंता, तू मला लक्ष्मणापेक्षा सुद्धा दुगुणा प्रिय आहेस. लक्ष्मणापेक्षाही जास्त प्रिय आहेस असं म्हटल्यानंतर लखनजीला थोडंसं वाईट वाटणं साहजिक आहे. लखनजी म्हटले, वा रे वा, आम्ही इतक्या दिवसापासून पक्षाचं काम करतो, आमचा विचार होत नाही आणि लगेच हे कोण आलं बाबा, किती दिले म्हणून काय झालं, आमच्या जुन्या कार्यकर्त्यांचं काय, असं लखनजीला वाटतं. बरं का, मी तुमचं नाही सांगत. लक्ष्मणाला असं वाटतं की माझ्यापेक्षा हा प्रिय कसा असेल बाबा, इतक्या दिवस राव आम्ही काम केलंय, जेवलो नाही, आम्ही झोपलो नाही, माझ्यापेक्षा प्रिय कसा असेल, माझ्यापेक्षा दुगुणा प्रिय म्हणतात प्रभू याला. आणि मग आपली आणि सुग्रीवाची भेट झाली पाहिजे असं ज्या वेळेला हनुमंतराय रामप्रभूला म्हणतात, त्यावेळेला रामप्रभू म्हणतात की बाबा रे हनुमंता, आता वर जाण्याची आमची ताकद नाही, आम्ही वर चढू शकत नाही, आम्ही थकून गेलो,
त्यावेळेला हनुमंतराय म्हणतात, हनुमानाचं आहे ते. हनुमंतराय म्हणतात की आतापर्यंत तुमचं वाहन तुमच्या समोर नव्हतं, आता वाहन समोर उभं आहे, आता अडचण नाही, आपण जाऊ. प्रभू म्हणतात अरे आम्ही दोघं जण आहोत, एकटा नाही, मी दोघं जण आहोत. हनुमंतराय म्हणतात 2 शीटची व्यवस्था आहे ना, एका खांद्यावर राम प्रभूला घेत आहे, एका खांद्यावर लखनजीला घेत आहे, जय श्रीराम म्हणताय. ज्यावेळेला उड्डाण घेतात ना महाराज, त्यावेळेला लखनजी म्हणतात हनुमंता अरे तू माझ्यापेक्षा दुगुणा नाहीच बाबा, 1000 पटीने मोठा आहेस तू माझ्यापेक्षा. हे हनुमंतरायचं चरित्र आहे. खरं सांगू, मला हे सांगायचं होतं तुम्हाला, रामायण घडलं कोणामुळे, पुढचं रामायण कोणी घडवलं. हनुमंतराय जर एकटे नसते ना तर सुग्रीवाला किष्किंधा भेटली नसती. हनुमंतराय जर एकटे नसते ना तर विभीषणाला लंका भेटली नसती. आणि हनुमंतराय जर एकटे नसते ना तर रामप्रभूला सीता सुद्धा भेटली नसती. म्हणून एकाच्या कैवारे 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 उगवी बहुतांचे कोडे, देव बैसले सिंहासनी, आल्या याचका पुरे धनी किंवा होय धनी. सज्जनानो, एका माणसाला अनेक नाते असतात, अनेक नाते असतात. तुमचे चोपदार आहे, चोपदार तुम्ही कोणाचे तरी मामा आहे का? मामा, मग तुम्ही मामाच आहे का? तुम्ही बाप सुद्धा आहे. मुलाचे तुम्ही बाप आहे, भाच्याचे तुम्ही मामा आहे, आईचे तुम्ही मुला, आणखी कोणा तुम्ही बकरं काय आणखी कोणा तुम्ही मामा आहे, तुम्ही बाप आहे, मामाचे आहे, तुम्ही आणखी काय आहे, तुम्ही मुलं आहे, तुम्ही भाऊ आहे, आणखी काय आहे तुम्ही काका पुतणी ते सांगा ना, जे आहे ते सांगा. टाइम पाहून घेता माझा. व्यक्ती बदलली की नातं बदलतं. मग हे मामा आहेत का भाऊ आहेत? अरे भाऊ पण आहेत, मामाही पण आहेत, मुलंही पण आहेत, मालक पण आहेत, बरोबर आहे ना. एका माणसाशी अनेक नाते जसे असतात ना, तसा एक प्रश्न आहे की एका बाजूने जर त्याला पाहिलं तर तो व्यापक आहे, आणि दुसऱ्या बाजूने त्याचं पण तुम्ही तो लहान आहे, सिंहासनावर बसला म्हणताय. अरे ज्याच्या एक पदाने सगळं आकाश आटून जाते, दुसऱ्या पदाने सगळी पृथ्वी आटून जाते, तो सिंहासनावर बसलाय कसा? बसलाय कसा? सिंहासनावर बसायसाठी तो पाय लहान पाहिजेत ना, लहान पाहिजे ना. आहे बघा किती आमचा, तेवढं पाहिजे ना तुम्ही. मग एवढे मोठे एवढ्या सिंहासनावर बसले कसे? प्रश्न असा आहे. मग तुम्ही ते खरे आहात का हे खरे आहात? तुम्ही ते खरे आहात
का हे खरे आहात? मग तिथं जर चुकत असाल, तिथं जर बरोबर असाल, तर इथं तुमची चूक आहे, इथं तुम्ही खोटे आहात. तुमच्या लक्षात आलं का मी काय बोलतो? तुम्ही मामा म्हणून जर बरोबर असाल तर तुम्ही मुलगा म्हणून चूक आहात असं म्हणता येईल का आपल्याला? नाही म्हणता येईल. तुम्ही एका बाजूने जर बरोबर, व्यापक म्हणून जर तुम्ही बरोबर असाल तर तुम्ही लहान म्हणून चूक आहे, लहान म्हणून जर तुम्ही बरोबर असाल तर व्यापक म्हणून तुम्ही चूक आहात. पण महाराज म्हणतात नाही, तो व्यापकही आहे आणि तो सगुणही आहे, तो निर्गुणही आहे, तो सगुणही आहे. सगुण आहे हेही बरोबर आहे आणि निर्गुण आहे हेही बरोबर आहे. तुझ सगुण दोन्ही ठाई तुका, 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 पळू देतील चुका, नाही पळू देत तुकारा. देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी.